जवळपास 15 वर्ष ज्या माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अधिराज्य गाजवले. आता मात्र त्यांनी पलटी बाजू मारून आज ज्या ठिकाणी युती घडली त्या ठिकाणी गेल्यानंतर शाश्वत समाजाचा सूर कसा म्हणतोय आणि काय म्हणतोय. प्रचार यंत्रणेत काम करत असताना दादांच्या या कामाचं जेव्हा आम्ही विश्लेषण मतदारांसोबत करतो तेव्हा दादाला नक्कीच या मतदारसंघात उजवा कौल मिळेल हे आम्हाला जाणवत आहे. आणि फक्त आता एवढंच पाहायचं आहे की दादांचं लीड किती निघणार आहे ह्या भूमिकेतनं आमचा प्रचार यंत्रणा सुरू आहे. आता सध्या आपला जो प्रचार भूमिकेचा नारळ आहे कुठून सुरुवात झाला आणि कुठेपर्यंत सगळीकडे पोहोचत चालला याचा इतिवृत्तांत काय आहे. आम्ही यानंतर फॉर्म भरल्याच्या नंतर प्रचाराचा नारळ वाढवणार आहे. आळंदी माऊलीच्या पंचकृषीमधून आम्ही दादांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहोत. तर दादा हा सर्वसामान्य जनता हीच दादांची ताकद आहे आणि घराघरात मनामनात खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आहे आणि सर्वसामान्य जनतेचा कौल आहे. दादा जरी कोणत्याही पक्षात असले तर दादा माणूस, हक्काचा माणूस, आपला माणूस या हिशोबाने सर्वसामान्य जनता ही दादांना कौल देणार आहे. दादा कमीत कमी 2 ते 2.5 लाखाच्या मध्यखेने निवडून येतील अशी आमच्या खेड तालुक्याच्या तमाम जनतेच्या आणि शिवसैनिकाच्या वतीनं मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला. या ठिकाणी संयुक्तिक ज्याला म्हणतात शेतकरी संघटना सोबत आहेत. बाबा नमस्कार, आपलं नाव काय. नंदू पाटील लोखंडे. नंदू पाटीलजी, मला सांगा यांच्यासोबत सांघिक एकत्रित काम करताना अनुभव काय आपला. विशेष म्हणजे दादांच्या संदर्भामध्ये शेतकरी संघटनेचा मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत, त्या बाबतीत आमची आंदोलनं चालूच आहेत. मूळतः हा माणूसच असा आहे की प्रत्येक कुठल्याही पक्षाचा किंवा याचा न आधार घेता जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला मदत करणारा हा माणूस आहे, म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे उभा आहोत. निश्चितच आज आपण जो प्रचार करताय या प्रचारामध्ये आपण प्रत्येकाला भेटून त्याची जी इच्छा आहे ती जाणून घेता आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी जे प्रयत्न करता त्या बाबतीत आपण काय म्हणाल. सर्वसामान्य जनतेचा हाच कौल आहे. दादा हा वैयक्तिक माणूस चांगला आहे, पक्ष कोणताही असाना, पण दादा हा वैयक्तिक लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या बैलगाड्या माध्यमातून असेल किंवा आज करोनासारख्या 18-19च्या कालखंडासाठी राज्य असेल, महाराष्ट्र असेल, देशसेवा करोनासारखा रोगाचा प्रस्ताव झाला, प्रभाव पडला, त्या हिशोबाने दादांनी स्वतःच्या व्यवसायातून असेल, स्वतःच्या बँकेतून असेल, सर्वसामान्य जनतेला, गरीब जनतेला अन्नधान्य असेल 40 ते 50 ट्रकच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघापर्यंत सर्वसामान्य जनतेला, गरिबाला अन्नधान्य पुरवण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या हिशोबाने दादांचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. आणि सर्वसामान्य जनतेचा कौल असा आहे की दादा जरी कुठल्याही पक्षात असेल त्याचं सर्वसामान्य जनतेला काही घेणं देणं नाही. दादांना मत म्हणजे मोदीला मत, ह्या हिशोबाने दादांचा विजय हा निश्चित आहे. निश्चित यांचं म्हणणं जे आहे की वरिष्ठ पातळीवर जे काही सरकार हवंय सामान्य जनतेला सुद्धा BJPचंच हवंय. नेता हा बऱ्याचशा लोकांना वरिष्ठ हवा आहे, मात्र स्थानिक पातळीमधले जे बदल आहेत ते आपल्यासमोर निश्चित काय कौल देतात ते आपण समय सूचकतेने पाहणार आहोत. धन्यवाद.